राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकार्य आपुले आपण करा सोडव संसार बंधन तोडाविगी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्ती राया आपुले आपण करा सोडव संसार बंधन तोडाविगी विठाला महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची गेली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण ते नमस्कारू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह तल पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरू इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल दियाना नहीं शाम भूल जाना हाथों में बंसी ले आना जब प्राण तन से निकले हे स्वामी परत चला सेगावना हे स्वामी परत चला सिगावला आम्हा सोडून इथे आला जणू देहातून प्राण गेला आतुर सगळे तव दर्शनाला तव दर्शना हे स्वामी परत चला सिगावला सिगावला आइए हनुमंत विराजिले आइए महाराज पधारिले आइए हनुमान विराजिले आइए महाराज पधारिले कथा करूं मध्यानुसार कथा करूं मध्यानुसार आइए
महाराज पधारी रे आइए हनुमंत विराजिए आइए महाराज पधारिए आइए हनुमान विराजिए पधारिए पवन कुमार पधारी रे अंजनी कुमार आइए हनुमंत विराजिए आइए महाराज पधारिए आइए हनुमान विराजिए पधारिए पवन कुमार पधारिए जिजाऊ कुमार आइए हनुमंत विराजिए लागली से आज मला गोडिया बंगा लागली से आज मला गोडिया बंगा कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी राम लागली से आज मला गोडी लागली से आज मला गोडी कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची तारियली अभंग गाथा संत तुकोबाची सातोबाच्या मळ्यात शिरला नाथा घरी पाणी कृपा द्या त्या पांडुरंगाची ठाला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदये मंदिरी स्मरा कार्ये आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानेशप्रिय ज्ञानोबाराय साधकाचे मायबाप असणारे ज्ञानोबाराय कैवल्य साम्राज्य एवढंच नाही तर मी म्हणतो महाराज ज्ञानियांचे राजे असणारे ज्ञानोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. विठाला विठाला आणि आजचा जो दिवस आहे तो ज्ञानोबारायचा समाधिस्थ होण्याचा दिवस आहे. म्हणजे आज ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. ज्ञानोबारायचा समाधी सोहळ्याला कमीत कमी 729 वर्ष या ठिकाणी आज पूर्ण होतात. 729 वर्ष.
ते ज्ञानोबराय. आणि त्याच ज्ञानोबरायचा हा 3 चरणाचा अभंग घेतला. आपला टाइम फक्त आता पाऊण घंटा या ठिकाणी राहिलेला आहे. बरोबर आहे. 8:30 8:45 आपलं कीर्तनाला प्रारंभ झाला. 10:15 पर्यंत आपलं कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी पार पडायची आहे. बरोबर आहे. कारण की का आजचा पहिला दिवस आहे आणि सप्त्याचा पहिला आहे. वर्ष चौथे, म्हणजे 4थं वर्ष चालू आहे. आणि 4थ्या वर्षामध्ये आज पहिल्या दिवसाच्या कीर्तनाकरता सर्व महिला मंडळ आणि पुरुष मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. ऐकण्याकरता फक्त 5च पांडव येतं. बरोबर आहे. कीर्तनाकरता फक्त 6 कर्ण आहेत. बरोबर आहे. हे झाले 4, 1 5 आणि हे 6वे. बरोबर आहे. पखवाद मास्तर बसलेले असल्यामुळं महिला मंडळ कमीत कमी, मी म्हणतो महाराज महिला मंडळ एवढे आले तरी मी म्हणतो कमीत कमी याच्यापेक्षा येत असताना उद्या एक मैत्रिणी सोबत घेऊन या. आणि सर तुम्ही पण उद्यापासून येत असताना एक मित्र सुद्धा, नाही तर आपण म्हणतो मित्र वनव्यामध्ये गारवा तर चालूच आहे. गारवा चालू आहे, फक्त मित्र घेऊन या एवढी सर्वांना विनंती करतो. आणि ही आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्यामुळे ही माझ्याकडे सेवा आली असे असणारे आमचे कैलासजी महाराज गिरी भागवताचार्य, शिव कथा पुराण म्हणजे भागवत कथा पुराण नाही शिवपुराण कथाकार असे असणारे आमचे कैलासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यांच्याकडनं ही माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा. तसेच यांच्या सोबत असणारे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश असे असणारे आमचे शिवाजी महाराज असतील, तसेच आमचे अभिमन्यूजी महाराज असतील. हे तिघाय मिळून चालू असलेला हा, आणि तुमचं सर्व गावकऱ्यांचं नाव या कॉलनीचं, या कॉलनीचं नाव काय? जिजामाता. वा, ज्या जिजामातेनं क्रांती केली आणि खरंच जिजामाता ज्या ठिकाणी उपस्थित होतं, छत्रपती सारे झोपले. बरोबर बाबा, सारे झोपले. आणि जिथं पाहावं तिथं महिला मंडळ अग्रगण्य येतं. बरं का, इथून पुढे मी तर म्हणतो महाराज आता कीर्तन सुद्धा महिलांचे जास्त व्हायला लागले. बरोबर आहे सर. महिलांचं कीर्तन म्हटलं की एवढी पब्लिक यायला लागली. बरोबर आहे. पण इथं महिला मंडळ सुद्धा पुढे, पुरुष मंडळ पाठीमागे. मी तर म्हणतो इथून पुढं, मी म्हणतो महाराज इथून पुढं तर असं होणार आहे, माणसं स्वयंपाक करणार आहेत आणि बाया सर्व्हिस करणार आहेत. आताचा काळ तर झाला. आता काही माणसं असे आहेत महाराज, तीच बायको म्हणते मुलाला बाहेर घेऊन जा, मी स्वयंपाक करते. नेलं तर बरं आहे, ना तर मग पोरग जर रडत असेल तर मी स्वयंपाक करणार नाही. हा पठ्या पोराला उचलतय, कमीत कमी 2 घंटे बाई. बघा ना महिला कशा हसायला, करंट पोहोचलाय ना. कारण की त्या सुद्धा घरी तेच पराक्रम चालू आहे ना. विठाला विठाला ठाला ठाला म्हणून या सप्त्याकरता सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. सिस्टीम सुद्धा गोड आहे आणि सिस्टीमवाले सुद्धा मस्त बसले. बरं का, टेन्शनच घ्यायचं नाही. कीर्तनकार तुम्हाला बसल्या बसल्या दिसणार आहे का नाही. हा, आणि तत्पर येतं म्हणजे कमीत कमी जेव्हा विको लागेल त्या पद्धतीने विको देतात, बेस लागेल त्या पद्धतीनं बेस देतात. या ठिकाणी सिस्टीम सुद्धा छान आहे, मंडप सुद्धा छान आहे. खाली लोटांगण मोकळं पटांगण. बरोबर आहे. एवढं मोकळं पटांगण आहे की मी म्हणतो नाही म्हणतो तरी 5-6 गुंठे जागा असेल. किती आहे सर? जास्त आहे का? वा वा वा, एवढी मोठी मंदिराची जागा आहे. पण या जागेमध्ये थोडीशी कमतरता वाटते. ती पुढच्या वर्षी तुम्ही साफसफाई करावं अशी विनंती करतो. जसं आपल्या घरामध्ये कचरा सहन होत नाही. मी आता आजचा सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी मी लवकरच आलो होतो आज. आणि लवकरच आल्याच्या नंतर बघितलं की शंकर भगवान परमात्म्याच्या इथं एवढी जागा होती. एवढे महिला मंडळ पूजा करून एक जायच्या, एवढ्या महिला मंडळ यायच्या, पूजा करायच्या, निघून जायच्या. मी म्हणतो नुसती पूजा करून फायदा नाही. काय तर मी म्हणतो महाराज शंकर भगवान परमात्म्याच्या पिंडीवरती एवढी घाण करून ठेवतात. त्यांची पूजा झाली की ते निघून जातात, पण त्या देवाचा विचार करत नाही. शंकर भगवान परमात्मा सकाळी 4 वाजल्यापासून काकडतय. ती पिंड सकाळी 4 वाजल्यापासून एवढं पाणी पडतंय. कारण की का मिश्राजीनं सांगितलं 1 लोटा जल
समस्या का हल. तेव्हापासून महादेव शंकर भगवान परमात्मा 11 ते 12 वाजेपर्यंत काकडा लागला. अजिबात नाही महाराज. इथं तर जाऊ द्या, आळंदीमध्ये सुद्धा सिद्धेश्वर मंदिराच्या तिथंच बघितलं. दररोज मी संध्याकाळी महाराज 10 वाजता दर्शनाकरता जातो आणि त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारत असताना बघतोय तर शंकर भगवान मन सिद्धेश्वराच्या मंदिराच्या अंगावरती एवढे फुलं, एवढी घाण. कोणी इकडं साखरे ठेवते, कोणी खडी साखर ठेवते, कोणी पेढा ठेवते. आणि महाराज तो पेढा नंतर उचलून कोणाला तरी देवाला पाहिजे का नाही? अजिबात देत नाही, तशीच घाण. ते महादेवाला एवढे मच्छर चावतात. मच्छर सोडून द्या हो, आग या मावळ्याच्या माश्या येतात आणि माश्या कचाकच चावतात. आता ते शंकर भगवान परमात्मा तुम्हाला आशीर्वाद देत असेल का? हा, काही काही बाया तर महाराज असं पेढा घेतात आणि गणपतीच्या डायरेक्ट तोंडात घालतात. बरं, तोंडाला तो दिल्याच्या नंतर आपलं कसं आहे महाराज, नैवेद्य दाखवा, पण दाखवत असताना कसा असा दाखवायचा, त्याच्यावर पाणी फिरायचं आणि घेतल्याच्या नंतर परत ते खाली ठेवायचं. बरोबर आहे? हे तसं नाही. जो त्या तोंडात पेढा टाकला त्याला आगीमूळ चावू द्या, माश्या चावू द्या, अजिबात टेन्शन घेत नाही, घराकडे निघून जातात. पण अशी पूजा नाही. देवाच्या ठिकाणी स्वच्छता आणि त्या ठिकाणी तेव्हा प्रसन्नता वाटते. मंदिर म्हणजे म म्हणजे या ठिकाणी रम्यता, द म्हणजे दिव्यता ज्या ठिकाणी असते त्याला म्हणतात मंदिर. आणि ते मंदिर जर स्वच्छ असेल, या ठिकाणी बघितल्याच्या नंतर एवढी जागा, आणि शहराच्या ठिकाणी जर असेल तर परमभाग्य महाराज, एवढी जागा कोणत्याच मंदिराला नाही शहरात. कारण की का, माणसाच्या गुंठ्यावरनं नाही तर फुटावरनं भांड चालू येतं. बरोबर आहे? एवढी जागा असल्याच्या नंतर सुद्धा लोक रस्त्यावरच गाड्या लावतात. बरोबर आहे? पण एवढी या मंदिराला, इकडून मारुतीरायाचं मंदिर आहे आणि इकडच्या साईडला शंकर भगवान परमात्म्याचं मंदिर आहे. आणि अशा या पर्व काळावरती महाराज, आज ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले, त्यांना 729 वर्ष आज या ठिकाणी आजच्या दिवशी पूर्ण होतात. आणि त्याच ज्ञानोबारायचा आजचा 3 चरणाचा अभंग घेतला. कारण की का, आजचा पहिला दिवस म्हटल्याच्या नंतर नामपर अभंग घेतला पाहिजे, म्हणून नामपर अभंग घेतला. रामकृष्ण नामे, बरोबर आहे? रामकृष्ण नामे विठाल, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. बघा महाराज, ज्ञानोबराय म्हणतात राम आणि कृष्ण हे नाम साजिर आहे, गोजिर आहे. आणि असं हे नाम रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. मग काय करा, हृदय मंदिरी स्मराकारे. काय सांगितलं? या हृदया मंदिरामध्ये त्या दोन्ही नावाचा उच्चार करा. कारण की हे हृदय मंदिर आहे. मी म्हणत नाही हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, म्हणजे हे हृदय, आणि हे हृदयाला तुम्ही मंदिर बना. आणि या मंदिरामध्ये काय करा म्हणा, एवढा प्रभू भावे जेने संपुष्टी राहावे. महाराज, तो भगवान परमात्मा या हृदयामध्ये विराजमान असतो. याच्या पलीकडे जाऊन सांगू तुम्हाला महाराज, एवढंच नाही, माणूस जर मेला की लोक काय म्हणतात, याच्या हृदयातला राम गेला. बरोबर आहे? कारण की का, असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. हृदयामध्ये राहणारा तो राम आहे. एकदा का याच्यातला राम निघून गेला की मग म्हणावं लागते राम नाम. बरोबर आहे? मग तसं या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात ते दोन नाव या ठिकाणी हृदय मंदिरी स्मराकारे. कारण की फायदा काय काय होईल, आपुली आपण कडा सोडवन. कारण की का, संसार बंधन तोडा वेगी. ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही आहात, पण आपण संसारामध्ये जास्त गुरफटलो का परमार्थामध्ये जास्त गुरफटलो? सर, तुमचं काय मत आहे? संसार ओतप्रोत भरलेला संसार आहे. बरोबर आहे? याच्या पलीकडे जाऊन सांगतो महाराज, मायेमध्ये एवढं गुरफाटलो आपण, एवढं गुरफाटलो. नातू माझा, मुलगा माझा, बायको माझी, पोर माझे, गाडी माझी, घर माझं. रस्त्यानं मसाड जर चालली, त्या मसाडीनं पौठा टाकला की ते बी काय म्हणतात, शेण शेण माझं. आता शेण मसाडीचं आहे का याचे?
पण तरी सुद्धा एवढा मायेमध्ये गुरफटलो, एवढा मायेमध्ये गुरफटलो, म्हणून ज्ञानोबा म्हणतात काय करा, आपुली आपण करा सोडवणं. ज्यावेळेस तो साधक म्हणला, महाराज तुम्ही आतापर्यंत सांगताय ते 2 नावं हृदय मंदिरामध्ये तुम्ही स्मरण करा, फायदा काय होईल तर संसाराची तुटी होईल. कारण की का, आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. संसार बंधन तोडा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. असं म्हणल्याच्या नंतर तो साधक वैतागला, म्हणला महाराज तुम्ही सांगता ही गोष्ट खरी आहे, पण तुम्ही आम्हाला सांगता, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. तुम्ही मला सुद्धा विचारचाल, महाराज तुम्ही आम्हाला सांगताय नामस्मरण करा, तुम्ही, मी सुद्धा तुम्हाला सांगतोय महाराज, दिवसातून कमीत कमी संध्याकाळपर्यंत 10,000 नामस्मरण रामकृष्ण हरी करतोय. आणि आळंदीला जर असलो तर 150 प्रदक्षिणा ज्या सुवर्ण पिंपळाला मी दररोज मारतोय. कारण की का, ज्ञानोबारायानं सांगितलं म्हणून. ज्ञानोबाराच्या आईनं 1.25 लाख प्रदक्षिणा त्या सुवर्ण पिंपळाला घातले आणि नंतर देहांत प्रायचित्त केलं. ते ज्ञानोबाराची आई, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी तो साधक म्हणला, महाराज तुम्ही म्हणता गोष्ट खरी आहे, पण तुमचं कस काय. ज्ञानोबराय म्हणले, मी तुम्हाला उपदेश करतो यात नवल नाही, मी तुम्हालाही सांगतो आणि मीही तेच करतो. कारण की का, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा. बघा पहिलं नाव काय होतं, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, बरोबर आहे. इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, बरोबर आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिवाळा, निसताच नाही जिवाळा श्रीमूर्ती राया, बरोबर आहे. जिवाळा म्हणजे ज्या पद्धतीनं आपण भगवान परमात्म्यावर जीवापाड प्रेम जर केलं तर त्याला म्हणतात जिवाळा. म्हणजे जिवाळा तरी कसं, बघा महाराज, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी संपते आणि नदीमध्ये गेल्याच्या नंतर वरती आपल्याला पाणी दिसते का, दिसते का, नाही. पण त्या नदीपाशी गेल्याच्या नंतर त्या नदीमध्ये जर आपण विरा जर खणला, त्याला विराच म्हणतात, जिरा, जिरा खणला आणि जिऱ्यातली माती बाहेर काढली आणि मध्ये वरती तर पाणी नाही, पण खाली ज्यावेळेस खड्डा खणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एवढं पाणी असते, एवढं पाणी असते, तुम्ही पाणी कितीही उपसा तरी परत जेवढं पाणी काढलं तेवढं पाणी परत तिथे येते. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या पद्धतीनं जे पाणी काढल्याच्या नंतर तेवढं पाणी परत येते, त्याच पद्धतीनं त्या भगवान परमात्म्याचा जिव्हाळा लढिवा आपल्या भगवान परमात्म्याला मनामध्ये साठवलं पाहिजे. साठविला हरी जी हे हृदय मंदिरी, फायदा काय, त्यांची सरली येर झाला सफळ व्यापार. मग त्याच पद्धतीनं काय होते, फायदा काय होईल तर आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेणी, तोडा वेगी. आकाशवाणीच्या ठळक बातम्या संपल्या. आता हवामानाचा अंदाज बघूया, आहे का नाही. हवामान आता त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला पावसाची दाट शक्यता आहे. एवढंच नाही तर मी म्हणतो हिमालयामध्ये बर्फ पडत आहे. एवढा तापमान नाही, तापमान नाही वाढलं, त्या ठिकाणी हवामानाचा अंदाज तसला आहे. एवढंच नाही, तिकडच्या साईडला जर नाकामध्ये 2 काड्या जर टाकल्या तर आईस्क्रीम बाहेर येते. विठाला अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. आता एका चरणावरती कमीत कमी पाऊण घंट्यापर्यंत आपल्याला बोलायचं आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी ऐकणारे सर्व श्रोते ज्ञानी येतं याच्याकरता अभंग. कारण की का, ज्ञानोबारायचा अभंग निवडण्याचं कारण का, की ज्ञानोबाराय म्हणतात की ज्या भगवान परमात्म्याचं तुम्हाला नाम सांगतो ते नाम सर्वश्रेष्ठ आहे. एवढंच नाही, पूर्ण परिपूर्ण जो अवतार आहे तो म्हणजे राम आणि कृष्ण, बरोबर आहे. आणि या राम नावाने असे वानर सुद्धा तरले, वानर तरले यात नवल नाही, तरणे तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. एवढंच नाही, त्याच्या पलीकडे सांगतो, माणसं तरतील यात नवल नाही, दगड सुद्धा राम नामानं तरले. सेतू बांधला, सेतू बांधायच्या टायमाला त्या ठिकाणी दगड होते, बरोबर आहे. आता लंकेला जायचं, आता रामेश्वर पासून लंका फक्त 18 किलोमीटर वरती,
मध्ये समुद्र आहे, मग पलीकडे लंकेला जायचं. मग लंकेला जात असताना तिथं तर पूल नाही, मग करायचं काय? यायनं काय केलं महाराज वानरानं, एक एक दगड घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा. पण निस्ता टाकत नव्हती, एकावरती रा दुसऱ्यावरती म, एकावरती रा एकावरती म असं म्हणल्याच्या नंतर सुद्धा दगड तरले. ह्यो पराक्रम प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने पाहिला. आणि प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा म्हणले किती कमाल आहे, वानर नुसतं नाव टाकायला लागले, दगड तरायला लागले. प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा सुद्धा रात्रीच्या टायमाला उठले, अशा थंडीत उठले. किती वाजता? 4 वाजता उठले. 4 वाजता उठले आणि गेल्याच्या नंतर म्हणले माकडाईनं जर दगड तर टाकल्याच्या नंतर जर तरत असतील मी बी टाकतो म्हटले. प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने दगड घेतला आणि टाकला. जसा टाकला तो तळालाच गेला. त्यांना वाटलं मोठा दगड घेतला म्हणून तरत नसेल, परत छोटा घेतला, परत टाकला, तो पण बुडाला गेला. नंतर ते म्हणले जाऊ द्या, म्हणले आता ते 2 दगड मोठे झाले, आता छोटा घेऊ. एवढा दगड घेतला, टाकला, तो तळाला गेला. महाराज त्यांना वाटलं 3 दगड टाकले, 3 दगड टाकले, कमीत कमी कोणतरी आपल्याला पाहिलं तर नसल म्हणून पाठीमाग पाहिलं. त्यावेळेस जय श्रीराम हनुमंतराय पाठीमाग. तेव्हा विचारलं प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा म्हणले कधी? पहिल्या दगडाला. तुम्ही ज्यावेळेस पहिला दगड टाकला त्याच वेळेस आम्ही हजर झालो. आणि म्हणले हनुमंता मी दगड टाकतोय पण दगड तरणा कस काय? त्यावेळेस हनुमंतराय म्हणले खरंच महाराज, म्हणून तुकोबराय म्हणले काय भक्ती त्याच्या वाटा मध जावय असू भटा. जसं तुकोबरायनं हनुमंतरायला विचारलं तसं प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा म्हणले का हो काय मिळेल? मी दगड टाकतोय, दगड बुडाला चालले, काय पराक्रम काय? ते म्हणले देवा तुम्ही आतापर्यंत जे जे माणसं सोडले ते मरणार नाही तर काय? हा, तुमच्या मनात आटलं तर ते तरू शकतात. आणि तुम्ही एकदा तुमच्या हातातून सोडलेला व्यक्ती जगणार कसा? कोणी ऍक्सिडेंट न मरतय, कोणी फाशी घेऊन मरतय. हा, कारण तुम्ही जर त्याला सोडलं की तो मेला. मग काय करायचं? काय करायचं नाही म्हणले, फक्त तुमच्या नामाचा महिमा आहे. काय करावं लागेल? काय नाही म्हणे राम नाव टाका, बघा तडते का नाही. कारण की का तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ क्षामा. म्हणजे प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याला सुद्धा या नामाचा महिमाचं महत्व कळलं नाही. म्हणून सुद्धा महाराज या राम नामानं असे व्यक्ती तरले. म्हणून जगद्गुरु ज्ञानोबाराय म्हणतात राम प्रभूचं नाम जर घेतलं, राम आणि कृष्ण हे अवतार परिपूर्ण आहे आणि उद्धार होण्याकरता. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. ज्यांना ज्यांना रामकृष्ण हरी जप असा भेटला असेल ती व्यक्तीनं नामस्मरण जर केलं, उठता बसता खेळता हसता नामस्मरण करा, काय फायदा होईल महाराज? काय फायदा होईल महाराज? आता मिश्राजीनं सांगितलं ओम नमः शिवाय म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. अनेक मंत्र आपापल्या गुरुनं दिला, बरोबर आहे. एक एक गुरुने एक एक मंत्र दिला आणि तो मंत्र आपण या ठिकाणी जर जपला. आता हे ज्ञानोबरायचं म्हणणं आहे की या दोन्ही नावानं कोण कोण तरले. म्हणून कलियुगामध्ये जर तरायचं असेल तर नामस्मरण करा. म्हणून नामस्मरण करत असताना कसं करायचं? रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. बऱ्याच जणांना नाम रामकृष्ण हरी नाम जपला ते तरुण गेले. कोण कोण गेले? वाल्या कुळी. वाल्या कुळ्यानं तर कृष्ण जपलाच नाही, फक्त राम. नारद मुनीनं सांगितलं राम म्हण, तो म्हणला मला तसलं येत नाही. तुला कसलं येते? तो म्हणला फक्त एकच रट्टा माहिती, मारा. म्हणले मारा, जप म्हणले मारा. आता बघा गुरुनं सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि राम राम नाही म्हटला, मारा मारा म्हटला, उत्तर आलं राम राम. तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा, घरी गेल्याच्यानंतर म्हणा मरा 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 मरा, राम राम उत्तर येते का नाही? तसं वाल्या कोळ्यानं मारा मारा म्हटला, राम राम उत्तर आलं. या ठिकाणी त्याच्यावरती वारुळ चढलं. नंतर नारद मुनी आले आणि परत त्या वारुळातनं उठवलं आणि उठवल्याच्या नंतर मंत्र दिला राम. राम हा शब्द जपला. केलं काय? केले रामायण